नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे. बक्षीस समिती खंड अहवाल 2 या संबंधाने तुम्ही बऱ्याच वेळा विचारणा केलेली होती. तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया. त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, बक्षीस समिती अंतर्गत राज्य वेतन सुधारणा संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित झाला. आता या कर्मचाऱ्यांना विकल्प देता येईल. बक्षीस समितीमध्ये काय आहे तर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारस करण्यासाठी शासन निर्णय 17 जानेवारी 2017 रोजी राज्य वेतन सुधारणा समितीद्वारे बक्षीस समिती स्थापन केली होती. सदर समितीने आपला अहवाल खंड 2 शासनात सादर केलेला होता. सदर अहवालातील वेतन श्रेणी विषयक शिफारशींची व त्यावर शासनाने केलेल्या निर्णयाचा आदेश शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. सदरील शासन निर्णयातील जोडपत्र व विवरणपत्र अ मध्ये राज्य वेतन सुधारणा समितीने केलेल्या शिफारशी शासनाने मान्य करून ज्या संवर्गांना सुधारित वेतन स्तर मंजूर केलेले आहेत, ज्यामध्ये संवर्गाची एकूण 104 संवर्ग यादी जोडलेली आहे. सदर यादीमध्ये नमूद केलेल्या संवर्गांना सुधारित वेतन स्तर 1 जानेवारी 2016 पासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष आर्थिक लाभ 1 फेब्रुवारी 2023 पासून अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत कोणतीही थकबाकी अनुज्ञेय करण्यात आलेली नाही. सुधारित वेतन स्तरात वरील संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांची दिनांक 1/1/2016 पासून वेतन निश्चिती करताना काही प्रकरणी पूर्वीच्या वेतन स्तरातील वेतनापेक्षा सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन कमी होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनात आलेली आहे. या बाबीवर विचारविनिमय करून शासन पुढील प्रमाणे स्पष्टीकरण देत आहे. तर काय आहे तर बक्षीस समितीचा अहवाल खंड 2 यामध्ये संबंधित 104 संवर्गातील ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांची शासन अधिसूचना 30 जानेवारी 19 नुसार 1/1/2016 रोजी वेतन निश्चिती केला जाईल. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 1/1/16 रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल त्यानुसार वेतन निश्चिती केल्या जाईल. जर कर्मचाऱ्याचे वेतन 7व्या वेतन आयोगात बक्षीस समिती खंड 2 नुसार वेतन निश्चिती केल्यामुळे वेतन कमी होत असेल अशा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा वेतन नियम 1981 मधील नियम 15 नुसार जुन्या वेतन स्तरातील त्यांची लगतनंतरची किंवा त्यानंतरची कोणतीही वेतनवाढ देय होईल. सदरील तारखेपर्यंत किंवा तो ते पद सोडेल तोपर्यंत त्याला त्या समय श्रेणीमध्ये वेतन मिळण्याचे बंद होईपर्यंत तो आपले शासन अधिसूचना 30 जानेवारी 2019 नुसार लागू केलेल्या जुन्या वेतन स्तरातील वेतन घेणे चालू ठेवण्याचा विकल्प देण्याची सुविधा त्यात देण्यात आलेली आहे. ज्या अधिकारी कर्मचारी यांना उपरोक्त प्रमाणे विकल्प देण्याची सुविधा लागू असेल अशा अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर विकल्प या आदेशाच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या कालावधीत देण्यात यावा. संबंधित 104 संवर्गापैकी ज्या कर्मचाऱ्यांना वेतनात बक्षीस समितीच्या खंड 2 नुसार लागू केलेल्या वेतन स्तरात वेतन निश्चिती केल्यामुळे पूर्वीच्या वेतन स्तरात निश्चित झालेल्या वेतनापेक्षा वाढ होत आहे अशा कर्मचाऱ्यांना उपरोक्त प्रमाणे विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध नाही. विकल्पाचा नमुना आहे अशा प्रकारे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय मित्र हो, तुम्ही पाहू शकता. याची प्रिंटआउट पण काढू शकता. तर मित्र हो, हे झाले बक्षीस समिती खंड 2 नुसार वेतन सुधारणा अधिनियम. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहू शकता. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.